जय भीम. आज आमचे मित्र, आज या मित्रा ठिकाणी मी आज आलो यांच्याशी भेटायला, कारण असं एक महत्त्वाचं काम अगदी सगळ्याला उमजेल पटेल असं दिव्यांग अशी व्यक्ती अशी काम करत असते किंवा दिव्यांग व्यक्तीला फार मदत मोलाची करतात. ये तरी कशा पद्धतीचं मोलाचं महत्त्व त्यांना करून देतात किंवा पुढे एखादं कोणी असलं तर मागं पुढे न बघता वयाचं न भान ठेवता तर त्यासनी सहकार्य करतात. तरी कशा पद्धतीने सहकार्य करतात तर आज आपण यांच्याशी जाणून घेणार आहे. बरं दादा, तुमचं नाव काय? माझं नाव अनिल सुब्राव थोरात, राहणार मी बलगोडे, तालुका तासगाव या गावामध्ये मी राहतो. बरं, तुमचं वय काय, म्हणजे शिक्षण काय झालं? माझं 12वी झालेलं शिक्षण आहे. 12वी नंतर तुम्ही सर्व्हिस चोकरी कुठे काय बघितलं का? 12वी नंतर मी सर्व्हिसची ट्राय केली, जास्त बऱ्याच ठिकाणी इंटरव्ह्यू दिल्या, पण मी हँडिकॅप असल्यामुळं मला ते चान्स काय मिळता आला नाही. नंतर मी बागेत जायला लागलो कामाला, रोजगार केला. त्या रोजगाराला कंटाळून मी सरकारी काय सुविधा आहेत का त्याच्याशी संपर्क साधला. मग समाज कल्याणमध्ये मी चौकशी केल्यानंतर मग हँडिकॅपतर्फे मला ते बीज भांडवल म्हणून मी कर्ज काढलं आणि हा व्यवसाय उभा केला. आता हा व्यवसाय चालू सध्या आहे. तरीसुद्धा व्यवसाय धरून तुम्ही दुसरं काय करता? दुसरं म्हणजे मी लेप्रिसा हॉस्पिटल मिरज यांच्या अंतर्गत NGOमध्ये मी काम करत होतो. आणि काम करत असताना त्या NGOमध्ये अपंगाचा सर्वे केला. अपंगाचा सर्वे करत कुष्ठरोगांचा पण सर्वे केला. त्या कुष्ठरोगांना अंधारात ते उजेडात आणलं. आणि कुष्ठरोगाचं काय काम करू लागला का तुम्हाला? होय, काम करू लागलो म्हणजे त्यांना माहिती देऊ लागलो कुष्ठरोग कसा होतो, कसा नाही. म्हणजे प्रसार तुम्ही करत होता त्यावेळेला? प्रसार करतो. त्यानंतर मी अपंगाच्या गावोगाव जाऊन लोकांना भेटलो. अपंग लोक जिथे आहेत तिला यांच्या याद्या काढल्या. बरेच गावं मला सावळज PSC आणि मांजरडी PSC दिली. त्या PSCमध्ये 9 गावं होती. त्या 9 गावामध्ये सर्वे करतो. म्हणजे लोकांचं अजून काही सर्टिफिकेट नव्हतं, कोणाला पेन्शन नव्हत्या, कोणाला काय SP पास नव्हता. तरीसुद्धा त्यांच्या चौकशा करून आमची जी टीम होती त्या टीमनं आमची चौकशी करून त्यांना उजेडात आणण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्या याद्या काढल्या, सर्टिफिकेट बनवलं, बचत गट तयार केलं आणि त्यांना पेन्शनला तयार केल्या. आत्ता सध्या समाज कल्याणच्या सुविधा भरपूर आहेत. त्या सुविधा जी लोक तिथवर पोचत नाही, मागासवर्गीयांना पण सवलती भरपूर आहेत आणि मागासवर्गीय तिथे काही पोचत नाही. आता बांधकाम विभाग, सांगली जिल्हा कामगार कल्याण निधी हे सर्व ओपन पण लाभ घेतो आणि मागासवर्गीय पण लाभ घेतो. पण ते लाभ मागासवर्गीय जास्तीत जास्त घेत नाहीत. पण आता सध्या ते ऑनलाईन चालू आहे. मग ते घेत नाही, मग तुम्ही त्यांना काय आम्ही सहकार्य करतो, माहिती देतो. बाबा घेत नाही त्याला, त्यांच्याबद्दल का पोहोचत नाही? त्यांच्यापर्यंत पोहोचतो की आता पोचायच लागलोय. माहिती देतोय सगळ्यांना, माझ्याशी संपर्क साधतोय, माझा नंबर देतोय त्यांना आणि मग त्यांना मी सगळ्या सुविधा सांगतो. आणि गर्दी करत असेल काय तुम्हाला अडचण वगैरे काय नाही? भरपूर अडचणी आल्या. एखादी अशी कुठली अडचण आहे बाबा आमच्या बोध बांधवांना किंवा प्रेक्षकांना समजेल एखादी अडचण कुठली सांगाल का? मला जळ जशी पोचली त्यांना जळ पोचू नये म्हणून मी हा प्रयत्न केलेला आहे. मला पण जळ पोचली, मला पण आजपर्यंतचा म्हणजे शासकीय सुविधाचा लाभ नाही मला मिळाला नव्हता. आणि त्या शासकीय सुविधा असताना शासकीय सुविधा घेतल्या त्या लोकांपर्यंत पोचवायचं काम माझं होतं आणि मी आता ते पोचवत आहे. मग आतापर्यंत मग असा एखादा म्हणजे तुम्हाला ज्याच्याचा आनंद भेटला का एखाद्या कुठल्या गोष्टी त्या करत असताना आनंद? मला मी अपंग कामं करताना मला आनंद पण वाटतो आणि समाजसेवा करताना मला आवड आहे त्याच्यातली. आणि मी लोकांना म्हणजे माझं मन उत्साह होतं की मला बाबा एखाद्याला पेन्शन मी केली. आता आमच्या गावात मी 58 लोकांना पेन्शन केलेलं आहे. बसतोड्यात 40 लोकांना पेन्शन केल्या, तुझगावात 50 लोकांना पेन्शन केलेलं आहे. मला ते आनंद वाटतं त्यांना पेन्शन महिन्याला भेटते. बघा, एखाद्याला आनंद कशात असावा किंवा कशात वाटावा तरी बघा आमच्या दादाकडनं शिकलं पाहिजे. खरोखरच त्यांचा आदर्श आपण घेतला पाहिजे. पण तरी अजून तुम्ही कुठला तुम्हाला एखादं पद वगैरे कुठलं काय भेटले? आता सध्या आमच्या गावचा शाखा अध्यक्ष आहे, अपंगाचा दिव्यांग संघटनेचा अध्यक्ष आहे. मी माझ्या अंडरखाली 4-5 गावं चालते. मी त्यांना सगळ्या माहिती देतो. 5 पेट्या माहितीपर्यंत माझ्याकडे लोक त्या माहितीसाठी येतात आणि मी त्यांना पेन्शन वगैरे करतो. मग तुम्ही त्या कुठल्या एखाद्या व्यक्तीला असं निराश करून कधी पाठवलं नाही? म्हणजे काम करत असताना माझ्याकडून जे कामं झाले ते निराश कोण झालेलंच नाही. बरोबर, आजपर्यंत इथं. आणि तुम्हाला समाजकार्यात काय आवड वगैरे? समाजकार्यात पण भरपूर आवड आहे. मी समाजकार्यात मी RPIच्या संघटनेच्या माध्यमातून समाजकार्य सुद्धा करतो. आमच्या समाजाला ज्या सुविधा असतात त्या सुविधा उपलब्ध करून देतो.
15% अनुदान असू दे, नाहीतर 14 अनुदान असू दे, त्यातनं आम्ही सुविधा घेत असतो. प्रत्येक समाजाला आम्ही समजावून सांगत असतो. बरं, यासाठी मग एखादा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा. माझा नंबर 9175033017 हा माझा नंबर आहे. या नंबरशी संपर्क साधा. मी तुम्हाला कधी अहोरात्र तुम्हाला माहिती देईन आणि सगळ्या सुविधा देईन. जय भीम. करा कट करा कट करा कट करा.